कुणाच्या भावना दुखवाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही, परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल पत्रकार मित्रांनो, मागे आपल्याकडे बैलगाड्यांच्या शर्यती देखील बंद केलेल्या होत्या, व त्यामध्ये अनेकदा कोर्टामध्ये जाऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न, सरकारच्या वतीनं बाजू मांडण्याचा प्रयत्न झाला आणि त्या प्रयत्नाला यश आलं। अलीकडच्या काळामध्ये आपल्या इथं 32 शिराळा त्याही भागामध्ये नागपंचमीला मोठ्या प्रमाणावर नागाची पूजा केली जायची। तिथं नंतर ते नाग सोडून दिले जायचे, परंतु मध्ये सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे काही काळ ते थांबलेलं होतं, परंतु आता परत ते सुरू होईल अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा अनेक घटना देशात किंवा राज्यामध्ये घडलेल्या आहेत। अशा पद्धतीनं कोल्हापूर जिल्ह्यातल्या तमाम नागरिकांच्या त्या घटनेच्या बाबतीमधल्या भावना फार तीव्र आहेत। त्याच्यामुळे खूप मोठं शिष्टमंडळ त्या भागातले दोन्ही तिन्ही खासदार, माजी खासदार, विद्यमान आमदार, माजी आमदार, मंत्री प्रकाश आंबेडकर किंवा हसन मुश्रीफ साहेब असे अनेक मान्यवर आजच्या मिटिंगला होते आणि त्यांनी आपापली भूमिका मांडली, परंतु सरकारने पण सांगितलं की त्याच्यामध्ये कुणाच्या भावना दुखवाव्यात असं सरकारला अजिबात वाटत नाही, परंतु आपल्या संविधानाचा विचार करता, कायदा नियमाचा विचार करता सुप्रीम कोर्ट हे सर्वोच्च असतं आणि त्यामुळं आपल्याला पुन्हा त्याबद्दल सुप्रीम कोर्टाचाच दरवाजा ठोठावा लागणार आहे आणि तशा पद्धतीनं पुढची कारवाई करायचं ठरलं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।